नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज. आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मला वाटतं इतका गंभीर विषय असताना संजय राऊतांनी असं का बोलावं आणि प्रत्येक बाबतीमध्ये आपण इतकं टोकाचं इतकं घाणेरडं बोललंच पाहिजे का? मला वाटतं हे फक्त विकृत माणूसच करू शकतो. ही विकृती आहे आणि छोटी मोठी विकृती नाही, मला वाटतं ही अतिशय मोठी विकृती आहे. त्यांच्या परिवारावर काय दुःख कोसळलेलं आहे. स्वतः पवारसाहेब म्हणतात की ऍक्सिडेंट आहे. मला कळत नाही त्या माणसाने पार्लमेंटमध्ये सुद्धा हा विषय मांडला, राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय घेतला की हा घातपात आहे म्हणून. मला खरंच यांचं आता क्यू करावी वाटते त्यांच्या डोक्याची. पण मला असं वाटतं की विकृत माणसाची क्यूही का करावी? ही विकृतीच आहे, दुसरं काहीच नाही. त्यांना ज्याच्या ठिकाणी लोटसं दिसतं, कमळ दिसतं, तरी लोकांनी त्यांना इतका धोबीपछाड दिला, त्यांना कुठलंच ठेवलेलं नाही. मी सांगितलं होतं की यांनी फक्त मला एक महापालिका निवडून आणून दाखवावी. माझ्या प्रत्येक भाषणात बघा, तुम्ही माझ्या सगळ्या बाईटमध्ये बघा, मी सगळ्या ठिकाणी सांगितलं की यांनी 29 पैकी फक्त एक महापालिकेमध्ये त्याचा महापौर बसून दाखवावा. एकत्र झाल्यात ना तुम्ही दोन्ही मिळून एक ठिकाणी बसलात. बसला का कुठे? तुम्ही तपासून बघा, नाहीच बसला. मग तुम्ही अशा विकृत बोलतात, इतकं घाणेरडं बोलतात, लोकांचा तुमच्यावर विश्वासच कसा राहील? लोक तुम्हाला तुमच्या पक्षाला विकृत समजायला लागलेले आहेत आणि म्हणून त्याचे परिणाम तुम्ही भोगतात. तरी पण रोज सकाळ झाली की तुम्ही काही ना काही तुमचं वाटेल तसं बरडतात. मला वाटतं हे अतिशय अशोभनीय.